हॅलो स्टुडंट, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वेलकम टू बायो किरण. मी के सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुढच्या सेशन. चला लवकर लवकर लिंक आपल्या मित्रांना शेअर करा, त्यांना जॉईन करायला सांगा आजच्या सेशन. ओके, चला तर मग कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आजच्या सेशनला. नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो. मी के सर सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो बायो किरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, प्रारंभ 2.0 ही सिरीज आपण घेऊन आलेलो आहे आणि या सिरीज मध्ये आपण सध्या क्लास 12 बायोलॉजी डिस्कस करतोय, चॅप्टर नंबर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आहे पार्ट 2. कालच्या लेक्चर मध्ये आपण पार्ट 1 मध्ये वेगवेगळ्या थिअरीज आपण डिस्कस केल्या, ज्यामध्ये स्पेशल क्रिएशन थिअरी बघितली, स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी बघितली, त्यानंतर आपण अबायोजेनेसिस बघितलं, त्याच्यानंतर आपण बायोजेनेसिस बघितलं आणि किमो सिंथेटिक थिअरी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. तर पुढच्या पार्ट मध्ये म्हणजे आजच्याच पार्ट मध्ये आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. तरी सर्वांना अपील आहे की अजूनही तुम्ही जर बायोकिरण हे ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन फ्री मध्ये नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर खूप सारा फ्री स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल आहे, जे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आजच्या सेशनला, ज्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे ओरिजिन ऑफ इव्होल्युशन ऑफ लाईफ, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ चा पार्ट 2. चला, ज्यामध्ये आपल्याला आज डिस्कस करायचं आहे खूप महत्वाची कॉन्सेप्ट, दॅट इज द युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट. युरे अँड मिलर एक्सपेरिमेंटला आपल्याला स्टडी करायचं आहे. आता युरे अँड मिलर, आता हे दोघं जे होते तर टीचर आणि स्टुडंट होते. युरे हा मिलरचा टीचर होता आणि मिलर हा काय होता तर स्टुडंट होता. युरे आणि मिलर, त्यातला मिलर हा जो होता तर हा लास्ट इयर बीएससी म्हणजे ग्रॅज्युएशनचा लास्ट इयरचा स्टुडंट होता आणि यांनी ओपेरन आणि हार्डनीची कन्सेप्ट म्हणजे जी थेरी दिलेली होती तर ती रीड केलेली होती. आणि या दोघांचं डिस्कशन झालं की आपण असा एक सेटअप लावून बघू आणि चेक करू की आपण जो ओपेरन हार्डनीने जी थेरी दिलेली होती तर ती खरी आहे किंवा खोटी आहे, म्हणजे ती प्रूव्ह होईल. आणि त्यांनी ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांनी एक एक्सपेरिमेंटल सेटअप केला. या एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये काय केलं तर सगळ्यात महत्वाचं, त्यांनी जे काही युरियन मिलरनी सॉरी जे ओपेरन हार्डिनने सांगितलं होतं की अर्थ जे लाईफचं ओरिजिन जे आहे तर ते वॉटर बॉडी मध्ये झालेलं आहे, हॉट डायल्यूट सूप मध्ये झालेलं आहे, म्हणजे ओशन मध्ये झालेलं आहे. तेच त्यांनी काय घेतलं तर ते वॉटर घेतलं आणि त्या वॉटरला बॉईल केलं. का? कारण हॉट आहे, हॉट डायल्यूट सूप सांगितलं होतं त्यांनी, सो त्याला बॉइलिंग केलं. हे ओशनिक वॉटर होतं आणि त्याला अशी एक ट्यूब लावली जिथे पूर्ण व्हॅक्युम ट्यूब होती आणि इथे एक ग्लासचा एक असा बॉक्स तयार केला ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड जोडले, जेणेकरून तेव्हा सुद्धा अल्ट्राव्हायलेट रेज होत आहे, म्हणजे स्पार्किंग केल्यानंतर इथे काय होतील तर स्पार्क तयार होतील आणि कार्बनचे स्पार्क ते तयार होतील. त्याचबरोबर इथे त्यावेळेस असणारे गॅसेस पण इथे ठेवले, ज्याच्यामध्ये मिथेन होता, अमोनिया होता, वॉटर होता, वॉटर वेपर्स होत्या आणि H2 होता म्हणजे हायड्रोजन होता. आणि त्यानंतर पुढे याला एक कंडेन्सर बसवलं, जी स्टीम आहे तर ते थंड होण्यासाठी, म्हणजे जी स्टीम वेपरच्या फॉर्म मध्ये होती तर त्याचं कन्व्हर्जन वॉटर म्हणजे लिक्विडच्या फॉर्म मध्ये करण्यासाठी इथे कंडेन्सर बसवलं होतं, ज्याच्यामध्ये थंड पाणी आतमध्ये सोडून गरम झालेलं पाणी बाहेर टाकायचं, जेणेकरून जी वाफ येते ते थंड होईल. आणि त्याच्यानंतर जे वॉटर ड्रॉपलेटच्या फॉर्म मध्ये इथे कलेक्ट करण्यासाठी एक कलेक्टर बसवलं होतं. असा एक सेटअप त्यांनी लावला युरियन मिलरने. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक क्वेश्चन येत असतो तुम्हाला 1 मार्क्स साठी, की या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी जे काही इथे गॅसेस वापरले होते, ज्याच्यामध्ये मिथेन, अमोनिया आणि हायड्रोजन हे प्रामुख्याने होते. तर हे मिथेन, अमोनिया, हायड्रोजन, मिथेन त्यानंतर अमोनिया अँड हायड्रोजन यांचा जो रेशो जो होता
तर तो रेशो होता 1:2:2:2. आणि हा रेशो तुम्हाला महत्वाचा आहे, कारण या रेशो वरती आतापर्यंत दोनदा प्रश्न आलेला आहे स्टेट बोर्ड. एमएसटी सीईटी नीट याबद्दल तर मी अजून बोलतच नाहीये. मात्र स्टेट बोर्डलाच याच्यावरती दोन प्रश्न आलेले आहेत आणि त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. सो मिथेन अमोनिया हायड्रोजन. त्याच्यानंतर पुढे जर बघायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर काय झालं, तर जेव्हा युरॅन मिलरने हा एक्सपेरिमेंट रन केला, की त्यानंतर या ठिकाणी त्यांना लिक्विड वॉटर ला जे ट्रॅप केलंय, तर त्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिक कंपाऊंड होतं आणि सगळ्यात महत्वाचं इथे काही दिवसानंतर त्यांनी रन केल्यानंतर 3 अमिनो ऍसिड त्यांना बघायला मिळाले. 3 अमिनो ऍसिड बघायला मिळाले. आणि यांचा हा एक्सपेरिमेंट रन होत होता. तर यांनी सगळ्यांनी काय केलं, तर सिंपल जे काही मटेरियल आहे, तर सिंपल ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे, तर ते फॉर्म होतं. तर यांनी हे सांगितलं, बट लाईफ तयार होण्यासाठी किंवा प्रोटीन बनण्यासाठी 3च अमिनो ऍसिड गरजेचे आहेत असं नाही. ऍटलीस्ट किती अमिनो ऍसिड पाहिजे, तर 20 स्टँडर्ड अमिनो ऍसिड पाहिजे. मात्र 20 स्टँडर्ड अमिनो ऍसिड पैकी फक्त 3च स्टँडर्ड अमिनो ऍसिड इथे बनलेले होते. मग आपण तर असं नाही म्हणू शकत की पूर्वीची जी फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल जी असेल, तर ती फक्त 3 अमिनो ऍसिडने बनलेली असेल किंवा 3 अमिनो ऍसिडच्या प्रोटीनने बनलेली असेल, असं तर नाही म्हणू शकत. मग हा एक्सपेरिमेंट त्यांना असं वाटलं की अरे आपला एक्सपेरिमेंट वाटतं आता फेल जातो. पण यांच्या एक्सपेरिमेंट वरून सिडनी फॉक्सने सेम एक्सपेरिमेंट केला. कुणी केला? सिडनी फॉक्स. सिडनी फॉक्स नावाच्या सायंटिस्टने सेम एक्सपेरिमेंट केलं. आणि काय केलं, तर या एक्सपेरिमेंट मध्ये इथे टाकली माती. माती म्हणजे सिलिका. सिलिका ऍड केलं. काय ऍड केलं? सिलिका ऍड केलं. कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी एक स्टोरी आहे. मी जनरली माझ्या क्लासमध्ये मुलांना सांगत असतो. तर काय झालं होतं, सिडनी फॉक्स जो आहे, तर तो एक दिवशी त्याच्या बायकोला आणि मुलाला, छोट्या बाळाला घेऊन एका बीच वरती फिरायला गेला. बीचवर फिरत असताना एका ठिकाणी तो सनबाथ घेत होता. म्हणजे आपण बघितलं असेल खूप साऱ्या मूव्ही मध्ये, की समुद्राच्या कडेला जनरली गोव्यामध्ये ट्रिप असताना बघितलं असतं की साईडला झोपलेले असतात. तसा हा सिडनी फॉक्स झोपलेला होता. आणि याची बायको आणि लहान मुलगा बोटीने आतमध्ये फिरून त्याच्यापाशी आले बसायला. मग याच्या मुलांनी एक क्वेश्चन विचारला, की बाबा, मी अल्गी जे आहे, तर ते समुद्राच्या कडेला बघितली, आतमध्ये मला काय दिसली नाही असं. सायंटिस्टचं पोरग होतं, हुशार तर असणारच. सिडनी फॉक्सला प्रश्न पडला, की अरे बाबा, हा पोरगा म्हणतोय की त्याला अल्गी आतमध्ये नाही दिसली, पण कडेला दिसली. मग जर कदाचित लाईफचं ओरिजिन सुद्धा समुद्राच्या मध्ये न होता कदाचित सी शुअर कंडिशनला झालं असेल, म्हणजे समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ झालेलं असेल. आणि मग त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि त्यांनी काय केलं, तिथल्या कडेची सॉइल सिलिका घेतली, म्हणजे वाळू घेतली, माती घेतली आणि ती या एक्सपेरिमेंट मध्ये टाकली. मग सिडनी फॉक्सनी काय केलं, तर युरे आणि मिलरच्या एक्सपेरिमेंट मध्ये माती टाकली. पण या माती टाकल्यामुळे नक्की काय झालं, तर जिथे या युरे आणि मिलरला 3 अमिनो ऍसिड, स्टँडर्ड अमिनो ऍसिड मिळाले होते, त्याच ठिकाणी सिडनी फॉक्सला मात्र 17 स्टँडर्ड अमिनो ऍसिड मिळाले. 17 स्टँडर्ड अमिनो ऍसिड मिळाले. आता मात्र आपण असं म्हणू शकतो, की जे सिडनी फॉक्सनी करून दाखवलं, तर त्याच्यामुळे मात्र या 20 स्टँडर्ड अमिनो ऍसिड पेक्षा हा जवळचा आकडा आहे. मग याचा अर्थ कदाचित लाईफचं ओरिजिन जे आहे, तर ते सी शुअर कंडिशनला झालं असावं. जसं कुणामुळे आपल्याला कळालं, तर हे कळालं आपल्याला सिडनी फॉक्समुळे. आणि हा होता एकंदरीत युरॅन मिलरचा एक्सपेरिमेंट आणि त्याच्याही पुढे जाऊन सिडनी फॉक्सचा एक्सपेरिमेंट. त्यानंतर पुढे काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर एक नवीन कन्सेप्ट आली, दॅट इज द आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस. आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस कन्सेप्ट नेमकं काय होती, तर बघा त्याच्या नावातच आहे आरएनए. आरएनए दॅट मीन्स द रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि पुढे काय दिलंय, वर्ल्ड हायपोथेसिस.
आरएनए वर्ल्ड हायपोथेसिसचा मीनिंग होतो की आरएनए सगळं काही, सब कुछ आरएनए. सब कुछ आरएनए म्हणजे काय? तर ॲज अ जेनेटिक मटेरियल पण आरएनए, ॲज अ वर्किंग प्रोफेशनल म्हणून पण आरएनए, रेप्लिकेशन पण आरएनएचं. आरएनए पासूनच डीएनए बनेल, आरएनए पासूनच प्रोटीन बनेल, आरएनएच ॲज अ एन्झाईम असेल. सो हे सगळ्या कन्सेप्ट म्हणजे सगळं काम कोण करतो? आरएनए करतो. अशी एक सुरुवातीला जेव्हा ओपेरन हार्डनीची थिअरी मिळाली किंवा ओपेरन युरी मिलरचा एक्सपेरिमेंट झाला, तर त्यानंतर मात्र असं कळालं की एकच मॉलिक्यूल खूप साऱ्या गोष्टी करतो. आणि त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीला आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस आलं. मग आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस अजून थोडंसं कधी हे झालं, की काही आरएनए अशा आहेत, आरएनए, जे की एन्झाईम म्हणून काम करतात. एक आरएनए असा आहे जो एन्झाईम म्हणून काम करतो. त्याला म्हटलं जातं दॅट इज द राइबोझाइम. एकमेव आरएनए राइबोझाइम हा एकमेव एन्झाईम असा आहे की जो आरएनए. बाकीचे सगळे एन्झाईम हे प्रोटीन आहेत. आपण म्हणतो ना, ऑल एन्झाईम्स आर दी प्रोटीन्स, बट ऑल प्रोटीन्स आर दी नॉट एन्झाईम्स. तर त्याला एक एक्सेप्शन आहे, दॅट इज द राइबोझाइम. राइबोझाइम हा प्रोटीन नाहीये, राइबोझाइम हा आरएनए आहे. आणि राइबोझाइम हा एन्झाईम म्हणून पण काम करतो. जनरली याची डिस्कव्हरी जी केली होती राइबोझाइमची, हा कॅटालिटिक आरएनए जो आहे, तर त्याची डिस्कव्हरी केली होती अल्टमॅन आणि केचने. आणि या अल्टमॅन आणि केचला या राइबोझाइमच्या डिस्कव्हरीसाठी नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे 1989 मध्ये. आणि 1989 चं मिळालेलं नोबेल प्राइज या आरएनएच्या राइबोझाइमच्या डिस्कव्हरीसाठी होता. आरएनए एन्झाईमच्या डिस्कव्हरीसाठी होता. त्याच्यानंतर मात्र सगळ्यात पहिल्यांदा आरएनए ॲज अ न्यूक्लिक ऍसिड म्हणून डिस्कव्हरी केली होती कार्ल वूजने. त्याचबरोबर फ्रान्सिस क्रिक आणि लेन्सिक ओर्गिल यांनी 1960 मध्ये डिस्कव्हरी केली होती, जी की राइबोझाइमच्या खूप अगोदर होती. आणि नंतर कळालं की मग नेमकं आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस काय आहे? तर बघा खूप सिंपल. आरएनए स्वतःच रेप्लिकेशन करू शकतो वाया राइबोझाइम. म्हणजे आरएनए पासून आरएनए बनू शकतो. त्याचबरोबर आरएनए पासून काही आरएनए फॉर्म फ्रॉम दी इनऑर्गॅनिक सोर्सेस. इनऑर्गॅनिक सोर्सेस पासून सुद्धा आरएनए फॉर्म होऊ शकतो. त्याचबरोबर आरएनएचं कॅटालायसिस करू शकतात. प्रोटीन सिंथेसिस होतं. म्हणजे आरएनएचं कॅटालिसिस करून प्रोटीन सिंथेसिस पण होतं. म्हणजे प्रोटीन पण बनवला जातो आरएनए पासून. आपण तर बघितली ऑलरेडी कन्सेप्ट लास्ट चॅप्टर मध्ये, की आरएनए पासून प्रोटीन, एमआरएनए पासून प्रोटीन बनतो. त्यासाठी त्याला हेल्प करतो आरआरएनए, त्याच्यानंतर त्याला हेल्प करतो टीआरएनए. म्हणजे आरएनए पासूनच प्रोटीन सिंथेसिस होतं. त्या प्रोसेसला आपण म्हटलं ट्रान्सलेशन. मग ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच मेम्ब्रेन फॉर्मेशन चेंजेस इंटरनल केमिस्ट्री अला न्यू फंक्शनॅलिटी, यापासूनच एक नवीन बॉडी पण बनते. जसं की आरएनए कोड बोथ डीएनए आणि प्रोटीन. आरएनए हा डीएनए पण बनवतो, आरएनए हा डीएनए बनवतो आणि आरएनए हा प्रोटीन बनवतो. मग जर एवढ्या सगळ्या गोष्टी आरएनए करत असेल, तर यालाच म्हटलं जातं आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस. याच कन्सेप्टला म्हटलं जातं आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस. आणि याचा मेजर एव्हिडन्स होता दॅट इज द राइबोझोम. का? कारण राइबोझोम हा काय, तर आरआरएनए आहे ना. राइबोझोम दॅट इज द आरआरएनए, दॅट इज द राइबोझोमल आरएनए. ओके. आणि हा एक मेन एव्हिडन्स होता. आणि त्यामुळे या पूर्ण कन्सेप्टला म्हटलं जातं आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस. क्लिअर इथपर्यंत? जर तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, अजून आतापर्यंत जर तुम्ही आलेला असाल आणि या व्हिडिओसाठी थांबलेला असाल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत गेला पाहिजे आणि त्या प्रत्येक मित्राला आपल्या चॅनल वरती घेऊन येण्याचं काम मात्र तुमचं आहे. तुमच्या सपोर्टची मला खूप खूप जास्त गरज आहे. आणि त्यामुळे माझं एक काम तुमच्याकडे आहे, ते म्हणजे काय, तर हा या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढची कन्सेप्ट बघूया आपण. दॅट इज द ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ऑर्गॅनिक इव्होल्युशन, पहिली गोष्ट ती इव्होल्युशन म्हणजे काय.
तर इव्होल्यूशन म्हणजे स्लोली म्हणजेच ग्रॅज्युअली जे काही चेंजेस कसे कंटिन्युअस, इरेग्युलर इथे खूप जास्त महत्वाचा एक वर्ड आहे. स्लो, ग्रॅज्युअल, कंटिन्युअस. मी जस्ट याची डेफिनेशन लिहितो. स्लो, ग्रॅज्युअल, कंटिन्युअस, इरिव्हर्सिबल म्हणजे झाले की परत रिव्हर्स होणार नाही. इरिव्हर्सिबल चेंज, चेंज कशामध्ये चेंज व्हायला पाहिजे? तर त्या जेनेटिक कंटेंट मध्ये व्हायला पाहिजे किंवा त्याच्या सोमॅटिक सेल सोबतच गॅमेटिक सेल मध्ये व्हायला पाहिजे. कारण सोमॅटिक सेल मधला चेंज पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाही. गॅमेटिक सेल मधला चेंजेस कॅरी फॉरवर्ड होतो. चेंज कसा असतो? स्लो असतो, ग्रॅज्युअल असतो, कंटिन्युअस असतो, इरिव्हर्सिबल असतो आणि असे चेंज ज्याच्यामधून सिंपल बॉडीचं कन्व्हर्जन होईल कॉम्प्लेक्स बॉडीमध्ये. ओके, कॉम्प्लेक्स बॉडी म्हणजे बघा खूप सिंपल एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही सुरुवातीचे मोबाईल बघितले असेल. सुरुवातीचा असे एवढा मोबाईल होता, त्याला एक असा अँटेना असायचा आणि तो असा अँटेना वरती करावा लागायचा आणि मग असा फोन उंचावरती जाऊन बोलावं लागायचं. त्याचं वेट होतं जवळपास 1 kg पर्यंत. मोठा मोबाईल होता, एवढा मोबाईल होता असं. मोटरोलाचे आलेले होते, त्याला असा अँटेना होता. आज जर बघितलं तर आपल्या स्मार्ट वॉच मध्ये सुद्धा मोबाईल आला. म्हणजे काय झालं? सुरुवातीला फक्त कॉल करणं आणि कॉल रिसीव्ह करणं एवढंच मोबाईलचं काम होतं. आता मात्र आपण कॅमेरा मोबाईलमध्ये टाकलाय, म्युझिक प्लेअर मोबाईलमध्ये टाकला, कॅल्क्युलेटर मोबाईलमध्ये टाकलं, कॅल्क्युलेटर. त्याच्यानंतर कॉम्प्युटर मोबाईलमध्ये टाकलं. ओके, ईमेल बघायला आपण मोबाईलमध्ये बघतो. आपली हेल्थ चेक करण्यासाठी आपण मोबाईल वापरतो. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपण मोबाईलमध्ये टाकतो. पण एवढं सगळं असून सुद्धा मोबाईलची साईज मात्र कमी झाली. याचा अर्थ अगोदर मोबाईल सिंपल होते. आता मात्र ते कॉम्प्लेक्स बनले आणि कॉम्प्लेक्स बनल्यामुळे साईज जी आहे तर ती छोटी झाली. मात्र हे सगळं जसं कॉम्प्लेक्स बनत गेलं ग्रॅज्युअली. एका दिवसात झाला का रे मोबाईल? एका दिवसात जो ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल होता त्याच्यापासून लगेच आता स्मार्ट मोबाईल जे आहे तर ते लगेच एका दिवसात तयार झाले का? नाही. ग्रॅज्युअल चेंज झाला. स्लो चेंज झाला. कंटिन्युअसली चेंज होतोय. कंटिन्युअसली आपल्या मोबाईलचे ॲप जसे आहेत तर ते अपडेट होत आहे ना आणि रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल चेंज आहे. म्हणजे परत परत पाठीमागचा मोबाईल बनेल का? नाही. आता आणखी पुढचे बनेल ना, पुढचं व्हर्जन बनेल. जसं की आता 5G आला, नेक्स्ट 6G येईल, 7G येईल. असं होईल की परत 2G पर्यंत जाऊ आपण? नाही जाणार. मग याला म्हटलं जातं इव्होल्यूशन. पण एक कायम लक्षात ठेवायचं, इव्होल्यूशन कम फ्रॉम द म्युटेशन. कशाने होतं इव्होल्यूशन? म्युटेशननी होतं किंवा आपण म्हणूया व्हॅरिएशन. व्हॅरिएशन. ज्यांनी ज्यांनी व्हॅरिएशन ऍक्सेप्ट केलंय त्यांचं त्यांचं इव्होल्यूशन झालं. सॅमसंगनी व्हॅरिएशन ऍक्सेप्ट केले म्हणून सॅमसंग आहे. नोकियानी व्हॅरिएशन ऍक्सेप्ट केले नाही. ते म्हणे आम्ही बटनाचेच मोबाईल बनवतो, स्मार्ट स्क्रीन बनवणार नाही. आज मार्केटमध्ये नोकिया आहे का? नाही. त्या पद्धतीनं जे इव्होल्यूशन होत गेलं ते होतं व्हॅरिएशनमुळे. आता व्हॅरिएशन काय तरी पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो डिटेल. आता हे व्हॅरिएशन किंवा हे इव्होल्यूशन कशात व्हायला पाहिजे? ऑर्गॅनिक म्हणजे लाईफ मध्ये व्हायला पाहिजे. लाईफ म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये व्हायला पाहिजे. ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असे ऑर्गॅनिक व्हॅरिएशन यायला पाहिजे. आणि हे जे काय आहे ते सिंपल प्री एक्झिस्टिंग फॉर्म पासून मोर इव्हॉल्ड कॉम्प्लेक्स असं लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनणार आहे. सगळ्यात सुरुवातीला इव्होल्यूशन बद्दल एक सायंटिस्ट बोलले होते ज्यांचं नाव होतं लॅमार्क. सगळ्यात पहिल्यांदा बोललेलं. आता लॅमार्क जेवढं बोलले तेवढं सगळं फॉल्स ठरवलंय, चुकीचं ठरवलंय. पण आजही फादर ऑफ इव्होल्यूशन जेव्हा आपण कन्सिडर करतो, की इव्होल्यूशन बद्दल सगळ्यात पहिलं कोण बोललं होतं, तर त्या लॅमार्कचं नाव आपल्याला घ्यावंच लागतं. तर लॅमार्किझम बद्दल आपण तो 9th ला 10th ला शिकलोय. लॅमार्किझम काय होतं? तर लॅमार्कनी काय सांगितलं, की लॅमार्कच्या जे थिअरी आहे तर तिला म्हटलं जातं एकतर यूज अँड मिसयूज थिअरी. किंवा लॅमार्कच्या थिअरीला आणखीन एक नाव आहे
थिअरी ऑफ अक्वायर्ड इनहेरिटन्स किंवा लॅमार्कच्या थिअरीला म्हटलं होतं लॅमार्किझम. लॅमार्किझम हे सगळ्यात ते लॅमार्कच्या थिअरीचं काही नाव आहे. आता लॅमार्कने काय सांगितलं होतं की हा याला आणखीन एक नाव आहे थिअरी ऑफ विल पॉवर. थिअरी ऑफ विल पॉवर. आता लॅमार्कनी काय सांगितलं नेमकं या थिअरीमध्ये किंवा लॅमार्किझम मध्ये नक्की लॅमार्कनी काय सांगितलं? तर लॅमार्कनी सांगितलं की जे लॉंग नेक जिराफ होते तर त्यांचं नेक अगोदर छोटी होती. खाली जमिनीवरती असलेलं गवत संपलं. मग त्यांना असं वाटलं की आपली जर नेक जर मोठी असती तर आपण झाडावरचे पानं सुद्धा खाऊ शकलो असतो. आणि त्यांच्या विल पॉवरने ती नेक त्यांनी स्ट्रेच करायला सुरुवात केली आणि आता सगळे लॉंग नेक जिराफ बनले. आता शॉर्ट नेक जिराफ राहिलेले नाही असं यांनी सांगितलं. पण यांची थिअरी खोटी ठरवण्यासाठी एक सायंटिस्ट आला ज्याचं नाव होतं ऑगस्ट वेझमन. ऑगस्ट वेझमन. या ऑगस्ट वेझमननी काय केलं? ऑगस्ट वेझमननी काय केलं तर सपोज सगळ्यात महत्वाचं एक रॅटचं कपल घेतलं होतं. रॅट उंदरी घेतली. एक कपल घेतलं आणि त्याची शेपटी कट केली. त्याच्यानंतर त्यांचं नेक्स्ट जनरेशन आलं. त्यांना परत काही उंदराचे पिल्ल झाले. त्यांची परत शेपटी कट केली. आता काही बुकमध्ये सांगितलंय की 20 तुमच्या बुकमध्ये सांगितलंय 21 जनरेशन. पण खूप साऱ्या रेफरन्स बुकमध्ये सांगितलं की यांनी 80 जनरेशन स्टडी केलं. आणि 80 जनरेशन स्टडी करून सुद्धा किंवा 21 जनरेशन स्टडी करून सुद्धा पुढच्या जनरेशन मध्ये त्यांना टेल फॉर्मेशन होत होती. आणि त्याच्यामुळे यांनी सांगितलं की नेक्स्ट जनरेशन मध्ये चेंजेस होण्यासाठी गॅमेटिक सेल मध्ये चेंज व्हायला पाहिजे, सोमॅटिक सेल मध्ये चेंज होऊन चालत नाही. आणि यांच्या थिअरीला म्हटलं जातं जर्म प्लाझम थिअरी. जर्म प्लाझम थिअरी. आणि या जर्म प्लाझम थिअरीने लॅमार्कची थिअरी डिस्प्रूव्ह केली. लॅमार्कची थिअरी काय केली? डिस्प्रूव्ह केली. काय होती जर्म प्लाझम थिअरी? जर नेक्स्ट जनरेशन मध्ये चेंजेस करायचे असेल, इव्होल्युशन करायचं असेल तर ते चेंजेस हे गॅमॅटिक सेल मध्ये झाले पाहिजे. सोमॅटिक सेलचे चेंजेस नेक्स्ट जनरेशन मध्ये पास होत नाही. ओके. हे कोणी सांगितलं होतं? तर ऑगस्ट वेझमननी सांगितलेलं होतं. आणि त्यालाच म्हटलं जातं थिअरी ऑफ जर्म प्लाझम किंवा जर्म प्लाझम थिअरी. आणि जर्म प्लाझम थिअरीने काय केलं तर लॅमार्कची थिअरी जी आहे तर ती डिस्प्रूव्ह केली. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हु हु डिस्प्रूव्ह द थिअरी ऑफ लॅमार्किझम? कोणी केलं होतं? ऑगस्ट वेझमन. कुठल्या थिअरी वापरून? जर्म प्लाझम थिअरी किंवा थिअरी ऑफ जर्म प्लाझम वापरून. कशावरती काम केलं होतं? रॅट वरती काम केलं होतं. कशाला डिस्प्रूव्ह केलं? लॅमार्कला डिस्प्रूव्ह केलं. लॅमार्कच्या थिअरीचं नाव काय आहे? यूज अँड मिसयूज थिअरी किंवा डिसयूज थिअरी पण असं पण म्हणतात. डिसयूज, यूज ऑन डिसयूज. ठीक आहे. म्हणजे एखादं कॅरेक्टर वापरलं नाही. जसं त्यांनी सांगितलं होतं लॅमार्कनी की माणसाने शेपटी वापरली नाही म्हणून माणसाची शेपटी गळून गेली. मग त्यांनी रॅट वरती सांगितलं की रॅटनी शेपटी तर वापरलीच नव्हती. मग त्यांची शेपटी जर गळून जायला पाहिजे होती, पण 80 जनरेशन नंतर सुद्धा शेपटी तशीच होती. ऍटलीस्ट थोडी कमी तर व्हायला पाहिजे होती. झाली का? नाही झाली. म्हणजे हे फेल ठरलं. थिअरी ऑफ अक्वायर्ड इनहेरिटन्स जसं की याच्याबद्दल सांगितलं, जिराफच्या नेक बद्दल सांगितलं. त्याच्यानंतर लॅमार्किझम त्याच्या नावावरूनच आहे आणि थिअरी ऑफ विल पॉवर. ओके. तर हे वेगवेगळे नाव आहेत लॅमार्कच्या थिअरी. त्याच्यानंतर पुढे एक आणखीन इंटरेस्टिंग पर्सन आला त्याचं नाव होतं चार्ल्स डार्विन. ठीक आहे. त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं चार्ल्स डार्विन. आणि या चार्ल्स डार्विन, आता या चार्ल्स डार्विनची पण जी काही लाईफ हिस्ट्री आहे तर ती खूप इंटरेस्टिंग आहे. चार्ल्स डार्विनचे वडील होते डॉक्टर आणि वडिलांनी डार्विनला पाठवलं डॉक्टर व्हायला. पण डार्विनला काही डॉक्टर होण्यात काही इंटरेस्ट नव्हता. डार्विनला इंटरेस्ट होता नेचरचा स्टडी करण्यासाठी.
मग डार्विनने ऍडमिशन चेंज केलं आणि अभ्यास करायला लागले नॅचरल सायन्स. आता डार्विनने जेव्हा नॅचरल सायन्सचा अभ्यास करायला सुरुवात केली, बी नॅचरल सायन्स त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि शेवटच्या वर्षी असताना त्यांची एक त्यांचे जे काही टीचर होते तर त्यांनी सांगितलं की आपल्याला एक ट्रिपला जायचं. ट्रिप म्हणली की मुलांना असा उत्साह येतो. मग कुठे जायचं, कुठे जायचं, कुठे जायचं? तर ठरलं समुद्र सफारीला जायचं. त्याला म्हटलं त्यांनी OAH. OAH ला जायचं होतं. मग किती दिवसासाठी जायचं? तर जायचं होतं 5 वर्षासाठी. बघा, आपली ट्रिप किती दिवसाची असते? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस. त्यांची होती 5 वर्षांची. 5 वर्ष ट्रिपला जायचं होतं. आणि जायचं होतं समुद्रामधून, जहाजावरून. आणि त्या जहाजांचं नाव होतं, लक्षात ठेवा हे. त्या जहाजाचं नाव होतं एच HMS बेगल. HMS बेगल नावाच्या जहाजातून त्यांना जायचं होतं. आणि त्या जे काही जहाजातून जायचं होतं, कधी जायचं होतं? तर जायचं होतं डिसेंबर 1831. डिसेंबर 1831 पासून तर कधीपर्यंत वापस आले ते? तर ते आले ऑक्टोबर 1836 मध्ये. ऑक्टोबर 1836 बरोबर 5 वर्ष. 5 वर्षापेक्षा थोडासा जास्त पिरियड आहे. तर या पिरियड मध्ये त्यांना जायचं होतं समुद्र सफारीत. घरच्यांची परमिशन घेतली. काही राडा झाला असेल तर तुम्हाला माहिती आहे. ओके, जसा सगळ्यांच्या घरी होतो तसा राडा झाला असेल काहीतरी, परमिशन मिळाली. आणि डार्विन जे आहे तर ते समुद्र सफारीला गेले. पण डार्विन हा हुशार होता. डार्विनने काय केलं? काही गोष्टीचा अगोदरच अभ्यास करून ठेवला. कायचा अभ्यास केला? तर सगळ्यात पहिला डार्विनने अभ्यास केला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. आणि ही थिअरी दिली होती सी लायन्सने. सी लायन्सने दिलेली ही कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. सी लायन्स जो आहे तो जिओलॉजिस्ट होता आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी दिलेली. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी काय आहे? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी काय सांगते की सगळ्यात सुरुवातीला या पृथ्वीवरती एकच लँड सरफेस होता आणि या लँड सरफेसचं नाव होतं पॅन्जिया. त्यानंतर काय झालं? हा जो लँड सरफेस होता तर याचे तुकडे झाले आणि या पृथ्वीवरती 2 लँड सरफेस तयार झाले. एका लँड सरफेसला नाव दिलं लॉरेन्सिया आणि दुसऱ्याला नाव दिलं गोंडवाना. एकाला नाव दिलं लॉरेन्सिया, दुसऱ्याला नाव दिलं गोंडवाना. आणि त्यानंतर हे दोनही जमिनीचे तुकडे खूप फोर्सफुली एकमेकांवरती आदळले आणि त्यांचे टोटल झाले 8 तुकडे. 8 तुकड्यातले 2 तुकडे परत एकमेकांना जोडले आणि तो जगातला सगळ्यात मोठा कॉन्टिनेंट बनला, दॅट इज द आशिया. पण आशियाचा जो भाग जिथे दोन्ही प्लेट एकत्र आल्या होत्या तो आजही एकमेकांच्या जवळ येत आहे आणि तिथला जो पोर्शन येतो तो वरती वाढतोय तोच म्हणजे आपला हिमालय. हिमालयाच्या वरचा पाठ हा लॉरेन्सियाचा आहे आणि हिमालयाच्या खालचा म्हणजे इंडियन सब कॉन्टिनेंटचा जो पार्ट आहे तर तो गोंडवानाचा आहे. आता हे जे 2 पार्ट आहेत तर त्यांच्यातून आशिया बनला आणि उरलेल्या 6 पार्ट पासून 6 वेगवेगळे कॉन्टिनेंट बनले. ज्याच्यामध्ये कुठले कुठले कॉन्टिनेंट होते ते आफ्रिका होता, ऑस्ट्रेलिया होता, अंटार्क्टिका होता, नॉर्थ अमेरिका होता, साऊथ अमेरिका होता. ओके. आणि अजून कुठला होता? युरोप. असे टोटल 6 कॉन्टिनेंट आणि आशिया हा 7वा कॉन्टिनेंट. असे 7 कॉन्टिनेंट बनले आणि याच थेरीला म्हटलं जातं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. याचा सगळ्याचा स्टडी करून दिला होता डार्विन. त्यानंतर त्यांनी अजून एक स्टडी केला होता. एक एसे वाचला होता ह्युमन पॉप्युलेशन. आणि हा ह्युमन पॉप्युलेशन जो एसे लिहिलेला होता तर तो एसे लिहिलेला होता माल्थसने. माल्थस माल्थसने लिहिलेला होता ह्युमन पॉप्युलेशन नावाचा एसे. आणि हा एसे त्यांनी रीड केला. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीचा अभ्यास केलेला होता, ह्युमन पॉप्युलेशनचा अभ्यास केलेला होता आणि गेले कुठे
तर दोन आयलँडला त्यांनी व्हिजिट केली. हे खूप महत्वाचं आहे. इथे क्वेश्चन येतो. 2 आयलँडला त्यांनी व्हिजिट केली. एका आयलँडचं नाव होतं गॅलापॅगस. गॅलापॅगस आणि दुसऱ्या आयलँडची नाव होतं अर्चिपेलागो. या 2 आयलँडला डार्विनने व्हिजिट केलं होतं. गॅलापॅगस आणि आर्चिपेलागो. आणि या ठिकाणी सगळीकडे व्हिजिट केल्यानंतर डार्विनच्या असं लक्षात आलं, की अगोदर जेव्हा एका ठिकाणी जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते, ते जेव्हा 2 ठिकाणी डिव्हाईड झाले, तर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह बॅरियर आलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तिथल्या एन्व्हायरमेंटच्या अकॉर्डिंग काही चेंजेस झाले. आणि परत ते 7 पार्ट मध्ये जेव्हा डिव्हाईड झाले, त्यांच्यामध्ये परत आणखी चेंजेस झाले आणि म्हणून काही ऑर्गॅनिझम जसं की ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट मध्ये मार्सोपियल्स बनले. म्हणजे कांगारूला जसं पोटावरती पाऊच असतं की नाही, ज्यांच्या पोटावरती पाऊच असतं त्यांना म्हटलं होतं मार्सोपियल्स. मग तिथे काही मार्सोपियल्स बनले. जसं की तिथली मार्सोपियल स्क्युरल म्हणजे खारुताई, तिथे मार्सोपियल आहे म्हणजे पोटावरती पाऊच असलेली आहे. पण इंडियन सबकॉन्टिनेंट वरती बघितलं तर इथे मार्सोपियल्स कशी जी काही स्क्विरल आहे तर ती नॉर्मल स्क्विरल आहे. पण तीच जर आपण अमेरिकन सबकॉन्टिनेंट मध्ये बघितली, अमेरिकन कॉन्टिनेंट मध्ये बघितली, तर जनरली तिथे तर मात्र फ्लाइंग स्क्विरल्स बघायला मिळते. म्हणजे स्क्विरल तर सेम आहे, मात्र त्यांच्या तिथे स्पेसिफिकली रिप्रोडक्टिव्ह बॅरियर आल्यामुळे आणि तिथल्या वेगवेगळ्या इन्व्हायरमेंट मध्ये सर्व्हाइव्ह होण्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या चेंजेसमुळे आज 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्विरल आपल्याला बघायला मिळतात. असा खूप सारा स्टडी केला डार्विनने आणि त्याचं डार्विनचं एक बुक सुद्धा खूप फेमस आहे. मी कदाचित तुम्हाला अगोदर दाखवलेलंही असेल. डार्विनचं जे बुक आहे, माझ्याकडे आहे इथे मी दाखवतो तुम्हाला. डार्विनने एक बुक लिहिलं. त्या बुकचं नाव होतं द ओरिजिन ऑफ स्पेसीज. हे डार्विनचं बुक आहे. बघा इथे नाव आहे चार्ल्स डार्विन. एवढं मोठं बुक डार्विनने लिहिलं. आणि हे बुक जे आहे द ओरिजिन ऑफ स्पेसीज, अगोदर त्याचं नाव फक्त ओरिजिन ऑफ स्पेसीज होतं. मात्र त्याचं नाव नंतर टाकलं द ओरिजिन ऑफ स्पेसीज बाय चार्ल्स डार्विन. आणि या बुक मध्ये डार्विनने पूर्ण त्याची जी काही कन्सेप्ट आहे तर ती सांगितली. पण कन्सेप्ट लगेच इथून वरून आला आणि लगेच त्यांनी कन्सेप्ट सांगितली नाही. तो जवळपास 20 ते 25 वर्ष त्याने ती कन्सेप्ट कुणालाही सांगितली नाही, कुठली थिअरी पब्लिश केली नाही. जेव्हा अजून एक नावाचा सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं अल्फ्रेड वॅलस. ओके, कोण होतं? एक होता अल्फ्रेड वॅलस. हा अल्फ्रेड वॅलसनी सुद्धा सेम रिसर्च केला आणि अल्फ्रेड वॅलसनी एक रिसर्च पेपर राईट केला आणि रिसर्च पेपर पब्लिश करायला पाठवला सी ला. आणखीन एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं नाव विसरलो मी. नाही स्टीवल राईट. हा स्टीवल राईट. स्टीवल राईट नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याच्याकडे पाठवला रिसर्च पेपर पब्लिश करण्यासाठी. अं, नाही स्टीवल राईट नाही आहे. मला नाव आठवेना, मी एक्झॅक्ट सांगेल तुम्हाला नंतर. तर त्यांच्याकडे रिसर्च पेपर पब्लिश करायला पाठवला. त्यांच्या असं लक्षात आलं की अरे, जसं अल्फ्रेड वॅलसनी काम केलेलं आहे तसंच काम चार्ल्स डार्विनने पण केलेलं आहे. मग का या दोघांना एकत्र आणून यांचं काम एकत्रित पब्लिश करू? मग त्या सायंटिस्टने चार्ल्स डार्विनला बोलून घेतलं आणि तो चार्ल्स डार्विनचा फ्रेंड होता आणि अल्फ्रेड वॅलस आणि चार्ल्स डार्विन या दोघांचं काम एकत्रित पब्लिश केलं आणि ज्याला म्हटलं जातं डार्विनिझम. तर डार्विनिझम का म्हटलं त्याला? कारण चार्ल्स डार्विनचं काम जास्त होतं, अल्फ्रेड वॉलचं काम कमी होतं. दोघांचं काम. डार्विनिझम ही थिअरी फक्त एकट्या चार्ल्स डार्विनची नाही आहे. डार्विनिझम ही जी काही थिअरी आहे तर ती 2 सायंटिस्टने दिलेली आहे. एक आहे चार्ल्स डार्विन आणि दुसरा आहे अल्फ्रेड वॅलस. आणि या दोघांनी मिळून डार्विनिझम किंवा ओरिजिन ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन या कन्सेप्टला सांगितलं. आता डार्विनिझम ही कन्सेप्ट काय आहे? पहिली गोष्ट, डार्विनिझम ही कन्सेप्ट जी आहे तर डार्विनने 5 पॉस्टुलेट दिले. ओके, 5 पॉस्टुलेट दिले आणि जगामध्ये कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, काहीही करा, तुम्हाला हे 5 पॉस्टुलेट
फायद्याचे ठरतात किंवा जे 5 पॉस्ट्युलेट तुम्हाला फॉलो करावेच लागतात. ओके. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी एक पॉस्ट्युलेट दिलं, दॅट इज द ओव्हर प्रोडक्शन. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही पुढे जाऊन एम-एस-टी सी-ई-टी देणार आहे किंवा नीट देणार आहे. एक्झामला सगळे खूप जास्त स्टुडंट असणार आहे. नीटला आता जवळपास 30 लाखाच्या आसपास पोरं असणार आहे. ओके. म्हणजे काय झालं, ओव्हर प्रोडक्शन झालं. आता ओव्हर प्रोडक्शन झालं खूप सारे. मग त्यांच्यामध्ये काय होतं, कॉम्पिटिशन स्टार्ट होतं. म्हणजे दुसरं आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. जगण्यासाठी संघर्ष. एक्झिस्टन्स म्हणजे काय? तर कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन स्टार्ट होईल. 2 गोष्टींमध्ये कॉम्पिटिशन असेल. एक तर सेम स्पेसिस मध्ये कॉम्पिटिशन असेल. दुसरी म्हणजे एन्व्हायर्नमेंट सोबत कॉम्पिटिशन असेल, प्लस अदर स्पेसिस सोबत पण कॉम्पिटिशन असेल. मग कॉम्पिटिशन असेल. मग कॉम्पिटिशन मध्ये तोच सर्व्हाइव्ह करेल, ज्याच्यामध्ये काय होतं, तर थर्ड पॉस्टुलेट दॅट इज द ऑर्गॅनिक व्हेरिएशन. ऑर्गॅनिक व्हेरिएशन. ओके. ऑर्गॅनिक व्हेरिएशन. आता ऑर्गॅनिक व्हेरिएशन म्हणजे काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या दोघांका नीट क्रॅक केलं. ओके. आता एक एक्झाम्पल देतो. व्हेरिएशन किती महत्वाचं बघा. फॉर एक्झाम्पल एका तुमच्या गावामध्ये 2 डॉक्टर आहेत. एक आहे डॉक्टर ए. मी कदाचित हे एक्झाम्पल तुम्हाला अगोदरही पण दिलेलं असेल. आणि दुसरा आहे डॉक्टर बी. आता डॉक्टर ए जो आहे, तर तो सपोज बी-ए-एम-एस आहे. ओके. बी-ए-एम-एस शिकलेला आहे. आणि डॉक्टर बी जो आहे, तर तो सपोज त्यांनी एम-डी केलेला आहे. मास्टर ऑफ डॉक्टरेट काय काय असेल, एम-डी केलं. आणि हा कोविड स्पेशालिस्ट. कोविड स्पेशालिस्ट. आता डॉक्टर ए जो आहे, तर तो बिचारा आपला जनरल फिजिशियन आहे. कुठलंही आपल्याला काही झालेलं असेल तर आपल्याला ट्रीटमेंट देतो, आपल्याला बरं करतो. पण डॉक्टर बी जो आहे, तर तो जास्त शिकलेला आहे आणि त्याला जास्त शिकलेला असल्यामुळे त्याची स्पेशालिटी तो मेंटेन करतो. तो काय करतो, तर तो फक्त कोविड वरती उपचार करतो. असे 2 डॉक्टर तुमच्या सपोज समजायला काय जातं, एक्झाम्पल म्हणून घ्या फक्त. ओके. जास्त कोणी सिरियस घेऊ नका. तर एम-डी झालेला डॉक्टर जो आहे, तर तो फक्त कोविडचे पेशंट बघतो. दुसरे डॉक्टर पेशंट बघतच नाही. ओके. तुम्ही म्हटले आता सध्या सगळ्यात मोठा आजार आहे बरं का आपला. कसं तरी होतंय. मग कसं तरी होतंय ला ट्रीटमेंट हा करत नाही. हा ट्रीटमेंट करतो. तुम्हाला काही होऊ द्या. तुम्हाला थंडी ताप येऊ द्या, तुम्हाला डोकं दुखू द्या, तुमचं पाठ दुखू द्या, तुमचे पाय दुखू द्या, तुमची मान दुखू द्या, काही दुखू द्या. हा ट्रीटमेंट करतो. पण हा जो आहे, हा फक्त कोविड वाल्यांना ट्रीटमेंट करतो. आता मला सांगा, या 2 डॉक्टर पैकी कुठल्या डॉक्टरचं हॉस्पिटल तुमच्या गावामध्ये जास्त चालेल? कुणाचं चालेल? येस. कुणाचं चालेल? डॉक्टर एचं चालेल. डॉक्टर बीचं चालणार नाही. कारण आता सध्या कोविड आहे का? नाहीये. म्हणजे याच्याकडे कोणी जाईल का? नाही जाणार. का बरं याच्याकडे चाललं? कारण हा एकाच डिसीज वरती काम करतोय, कोविड वरती स्पेशलायझेशन. इथे मात्र व्हेरिएबल टाइप ऑफ डिसीज वरती ट्रीटमेंट होत आहे. व्हेरिएशन. म्हणजे ज्याच्याकडे जास्त व्हेरिएशन, तो जास्त सक्सेस होण्याचे चान्सेस आहे किंवा तो सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो, की विद्यार्थी मित्रांनो, व्हेरिएबल टाइपचे स्किल अक्वायर्ड करा. एकाच क्षेत्रामध्ये मास्टर होण्यापेक्षा सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज आपल्याला थोडं-थोडं असलं पाहिजे. मात्र हाल्फ नॉलेज इज ऑल्वेज डेंजरस असं पण म्हटलं जातं. त्याच्यामुळे स्किल समजून घेताना ते पूर्णपणे समजून घ्या. ओके. मग ऑर्गॅनिक व्हेरिएशन महत्वाचं आहे. मग ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक व्हेरिएशन आहे, नेचर त्याचं सिलेक्ट करणार. नेचर त्यालाच सिलेक्ट करणार. मग फोर्थ पॉस्टुलेट आहे दॅट इज द नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन. नेचर त्यांना सिलेक्ट करणार. नॅचरल सिलेक्शन. आणि एकदा का नेचरनी सिलेक्ट केलं, की ती वेगळी स्पेसिस बनणार आणि त्या स्पेसिस बनण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं स्पेसिएशन. ओके. स्पेसिएशन. सो अशा टोटल किती स्पेसिस बनल्या, सॉरी किती पॉस्टुलेट झाले, तर 5 पॉस्टुलेट झाले. पहिलं पहिलं पॉस्टुलेट होतं ओव्हर प्रोडक्शन. त्याच्यानंतर दुसरं होतं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तिसरं होतं ऑर्गॅनिक व्हेरिएशन. चौथं होतं नॅचरल सिलेक्शन. आणि 5वं होतं स्पेसिएशन. पण जेव्हा डार्विनला विचारलं, की बाबा हे ऑर्गॅनिक व्हेरिएशन होतं कसं? तर तेव्हा मात्र डार्विनला ऑर्गॅनिक व्हेरिएशन कसं होतं हे सांगता आलेलं नाही.
ओके. तर हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डार्विनची थिअरी जी आहे, तर तिला काही ड्रॉबॅक होते. डार्विनची थिअरी जी आहे, तर त्याला काही ड्रॉबॅक होते. आणि डार्विनच्या थिअरीला काही त्यांनी एव्हिडन्स पण दिलेलं होतं. काय एव्हिडन्स दिला होता पहिला समजून घेऊ. त्यांनी सांगितलं लॉंग नेक जिराफ आणि शॉर्ट नेक जिराफ दोनही प्रकारचे जिराफ हे त्यावेळेस होते. पण काय झालं फॅमिन आला. फॅमिन म्हणजे दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडल्यामुळे खाली असलेलं जे गवत होतं तर ते संपलं. मग काही जिराफ जे असे होते ज्यांची नेक लॉंग होती, तर त्या लॉंग नेक जिराफनी झाडाचे पानं खाऊन जगले आणि जे शॉर्ट नेक जिराफ होते, ते मात्र मेले. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला काय होतं, तर एक नवीनच फक्त आपल्याला काय मिळतं आता आपल्याला हाऊ इज प्रेझेंट लॉंग नेक जिराफ कम टू एक्झिस्टन्स. आता फक्त लॉंग नेक जिराफच मिळते, शॉर्ट नेक जिराफ मिळत नाही. का? कारण ते मेले. त्याच्यानंतर दुसरं काय दिलं एक्झाम्पल ब्लॅक कलर पेपर मॉथ इव्हॉल्व ग्रॅज्युअली ऍज अ न्यू स्पेसिस. याचं एक्झाम्पल थोडंसं पुढे बघू. हे पुढे बघू एक्झाम्पल. याला म्हटलं आता इंडस्ट्रियल मेलॅनिझम आणि हे कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहे जे झालं होतं युरोपमध्ये. पुढे बघू. डीडीटी रेझिस्टन्स इन मॉस्किटो म्हणजे तुम्ही सगळीकडे डीडीटी स्प्रे मारला मॉस्किटोवरती मच्छरला मारण्यासाठी, तरी त्यातले काही मच्छर तसेच जिवंत राहतात. का? कारण ते डीडीटी रेझिस्टंट बनलेले आहेत. ओके. आणि रेझिस्टंट मॉस्किटो सर्व्हाइव्ह अँड रिप्रोड्यूस गिव्हिंग राईज मोर रेझिस्टंट ऑफस्प्रिंग. आणि एकदा का जे काही सर्व्हाइव्ह केलेले जे रेझिस्टंट मॉस्किटो होते, तर ते तसेच राहिले आणि त्यांनी रेझिस्टंट शो करणारेच मॉस्किटो तयार केले आणि त्याच्यामुळे आता डीडीटी स्प्रे केल्यानंतर त्याच कॉन्सन्ट्रेशनचा डीडीटी स्प्रे केल्यानंतर ते मॉस्किटो मरत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन वापरावं लागतं प्रत्येक वेळेस. असंच आपण अँटीबायोटिक साठी सुद्धा करतो. ओके. मग काही ड्रॉबॅक्स होते डार्विनचे. काय ड्रॉबॅक्स होते? तर सगळ्यात पहिला ड्रॉबॅक्स होता की minute fluctuation variation principal factors are not heritable and not part of evolution. डार्विनला काय वाटत होतं की जे फ्लक्च्युएशन आहे व्हॅरिएशन आहे तर ते त्यामुळे इव्होल्युशन होत नाही असं त्याला वाटत होतं. ही वॉज अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन इन्व्हायरमेंटल अँड हेरिडेटरी व्हॅरिएशन. इन्व्हायरमेंटल व्हॅरिएशन आणि हेरिडेटरी व्हॅरिएशन कशामुळे होतं हे त्याला ओळखता येत नव्हतं किंवा त्याला डिस्टिंग्विश करता आलं नाही. हा एक ड्रॉबॅक होता. त्याच्यानंतर he also did not distinguish somatic and germinal variation. गॅमेटिक व्हॅरिएशन आणि सोमॅटिक व्हॅरिएशन काय आहे तर याचं डिस्टिंग्विश त्याला करता आलं नाही. त्याच्यानंतर ही डिड नॉट एक्सप्लेन अरायव्हल ऑफ द फिटेस्ट. अरायव्हल ऑफ द फिटेस्ट त्यांनी एक्सप्लेन केलं नव्हतं. अरायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे आतापर्यंत फिट ऑर्गॅनिझम जे आहे तर ते कसे तयार झाले हे त्यांना सांगता नाही आलं. त्याच्यानंतर ही ऑल्सो डिड नॉट एक्सप्लेन द कॉज ओरिजिन अँड इनहेरिटन्स ऑफ व्हॅरिएशन. व्हॅरिएशन का तयार होतं किंवा इनहेरिटन्स काय होतं म्हणजे एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये कॅरेक्टरचे ट्रान्सफर होतात तर ते कसे होतात हे त्यांना सांगता नाही आलं. त्याचबरोबर त्यांना वेस्टिजियल ऑर्गन काय होतं किंवा ते कसे एक्सटिंड झाले किंवा एखादी स्पेसिस एक्सटिंड कशी झाली हे सुद्धा सांगता आलं नाही. आणि हे काही ड्रॉबॅक किंवा त्याच्या अगेन्स्ट घेतलेले ऑब्जेक्शन होते. त्याचबरोबर काही अजून काय सांगितलं अकॉर्डिंग टू नॅचरल सिलेक्शन न्यू स्पेसिस आर फॉर्म बाय ग्रॅज्युअल अक्युमुलेशन ऑफ युजफुल व्हॅरिएशन. If it is so, then there should be intermediate forms. But in most cases, intermediate form were not recognized. Intermediate म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल जसं की आपल्याकडे एक्झाम्पल आहे बघा पुढे गेल्यानंतर आपण डिटेलमध्ये शिकू की काही बर्ड्स आहेत काही रेप्टाइल्स आहेत पण एक ऑर्गॅनिझम असा आहे जो अर्क्योप्टेरिस ज्याच्यामध्ये बर्डचे पण कॅरेक्टर आणि रेप्टाइलचे पण कॅरेक्टर. मग असे जे ऑर्गॅनिझम होते तर त्या इंटरमिडिएट ऑर्गॅनिझमला डार्विनने रिकॉग्नाइज केलं नाही. So moreover, Darwinism also could not explain existence and occurrence of neutral flow uh, flowers and the sterility of hybrids. न्यूट्रल फ्लावर्स आणि हायब्रिड स्टरिलिटी जे आहे तर त्यांचं एक्झिस्टन्स एक्सप्लेन करता आलं नाही. असे खूप सारे ड्रॉबॅक डार्विनच्या थेरीमध्ये सुद्धा होते. मात्र तरी सुद्धा डार्विनची थेरी ऍक्सेप्ट झाली
ज्यांनी हे ड्रॉबॅक संपवले म्हणजे काय केलं, तर मेंडेलचं कॅरेक्टर मेंडेलिझम आपण ऑलरेडी शिकलोय. सो मेंडेलिझम कॅरेक्टर आणि डार्विनचं कॅरेक्टर डार्विनची थिअरी आणि मेंडेलची थिअरी दोन्ही एकत्र केली आणि त्या कन्सेप्टला म्हटलं जातं न्यू डार्विनिझम. काय म्हटलं जातं? न्यू डार्विनिझम. तर याला पुढे आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनला आपण जे काही कन्सेप्ट आहे तर डिस्कस केल्यात. डार्विनिझम वगैरे बघितली. नेक्स्ट लेक्चरला आपण म्युटेशन थिअरी डिस्कस करूया. आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता किंवा मला पर्सनली मेसेज करू शकता. माझा नंबर खाली दिलेला आहे. आणि अजूनही तुम्ही जर बायोकिरण ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर फ्री नोटसाठी आणि फ्री स्टडी मटेरियलसाठी बायोकिरण हे ॲप नक्की डाउनलोड करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.